मला जी संधी दिली आहे परत एकदा आपल्याशी बोलण्याची, त्यासाठी आपला आभारी आहे. एक तासभराचं एक आपण सेशन घेऊया, कारण आता तुम्ही बरंच सकाळपासून प्रशिक्षणात अनेक गोष्टी शिकलेल्या आहात. तर काही गोष्टींचं आता फक्त या सगळ्यांचं एकत्रीकरण कसं करायचं, जोड कशी लावायची आहे, त्याविषयी बोलण्याचा माझा प्रत्यक्ष भर राहील, भूमिका तशी राहील. आणि यामुळे माझी अशी विनंती आहे की माझं जे बोलणं आहे, जे काही सादरीकरण आहे, त्यानंतर आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत. कारण याविषयीचा जो काही माझा अनुभव आहे ते अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांबरोबर काम करताना त्यांच्या ठिकाणी कसं यश मिळालं, काय यश नाही मिळालं, काय अडचणी आल्या, याचा जो काही मी थोडाफार अभ्यास केलेला आहे, त्याही गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन की हे सगळं ओके आहे. आता तुम्ही सगळी माहिती घेतली आहे की ही सगळी माहिती कशी आहे की कायदेशीर बाबी काय आहे, कशी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची, त्याच्यामध्ये कायदेशीर मुद्दे कोणते आहेत, कंपनी सेक्रेटरी सांगेल. त्याचप्रमाणे काय होईल की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचा व्यवसाय आराखडा असला पाहिजे, बिझनेस प्लॅन पाहिजे, तरच बिझनेस आपल्याला करता येईल, हे पण सगळे सांगतात. ही सगळी माहिती आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. फक्त यात अडचण काय होतीये, मी पूर्ण डिपार्टमेंटमध्ये जॉब करून निवृत्त झालो. त्याच्या आधी मॅनेजमध्ये मी 4 वर्ष 5 वर्ष तिथे काम केलं आणि अजूनही मॅनेजचा कन्सल्टंट म्हणून किंवा फॅकल्टी म्हणून काम करतोय. तर मला दरवेळेला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर काय लक्षात येतं की जे लोक बँकेच्या कर्जाचा प्रस्ताव करतात त्यांना कर्ज घेऊन पुढे काय करायचं ह्याची फारशी माहिती नसते. बँकेबल प्रस्ताव फार छान करतात. तसंच आपल्याकडे MSCP प्रकल्पात मी पाहिलं की बिझनेस प्लॅन उत्कृष्ट तयार केलेला आहे, पण हा बिझनेस प्लॅन याचं पुढे काय करायचंय हे करणाऱ्याला माहित नाही. आम्ही आमच्याकडे एक वेगवेगळ्या एजन्सीज लावल्या होत्या की ज्या एक्सपर्ट एजन्सीज आहेत. मी उगाच कोणाचं नाव घेत नाहीये, पण त्यांनी केलेले बिझनेस प्लॅन खूप उत्कृष्ट होते, पण त्याची अंमलबजावणी 10% सुद्धा झाली नाही. मग आता हे कोण इन्शुअर करणार? म्हणजे बऱ्याच वेळेला कंपनी स्थापन चांगली झाली आहे, सगळी नियमाची पूर्तता झाली आहे, पुढे कंपनीचं कामकाज सुरळीत होत नाही. बिझनेस प्लॅन व्यवस्थित झालेला आहे, तो व्यवस्थित चालत नाही. सामुदायिक सुविधा केंद्र स्थापन झालेलं आहे, ॲग्रो प्रोसेसिंगचं सेंटर छान तयार केलेलं आहे, पण ते सेंटर जे आहे हे फायद्यामध्ये राहत नाही. तर याचं कारण काय आहे की या सगळ्या गोष्टीपेक्षा बिझनेस हा वेगळा आहे. कंपनी स्थापन करा, त्याची कार्यपद्धती, त्याची नियमावली आणि त्याच्यानंतर ॲग्री बिझनेस त्या कंपनीने जो करायचा, ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आपल्याला या कंपनीचे जे सगळे सदस्य आहेत त्यांना कुठेतरी ॲग्री बिझनेससाठी तयार करावं लागणार आहे. आज बऱ्याचदा असं दिसतं की कंपनीचा बिझनेस प्लॅन तयार झाला आणि त्याचे 5 संचालक आहेत, त्या 5 संचालकापैकी दोघांना तो माहीतही नाही, कारण ते कधी आलेच नाही मीटिंगला, किंवा तो प्लॅन तयार झालेला आहे फक्त कुठं सहाय्य करायचं तेवढा करून टाकलेला आहे. चर्चा झाली त्यावेळेला ठीक आहे, बघू एकदा प्लॅन सँक्शन तर उद्या पुढे काय होईल. तर अशा वेळेला काय होतं की त्या प्लॅन बद्दल आपल्यालाही माहिती नाही, आपल्या सदस्यांना तर ओरिएंटेशनचं दूरच राहिलं. मग हे कसं चालेल? आज कोल्हापूर म्हणलं की ऊसाचं नाव निघतं आणि ऊस हे जे आहे कोल्हापूरचं म्हणजे खूप प्रसिद्ध असं पीक आहे, मानबिंदू आहे आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये विक्रमी उत्पादन कोल्हापूरमध्ये येत आहे. पण मला एक सांगा की कुठलाही साखर कारखाना आमच्याकडे का बंद पडत आहेत? मराठवाड्यातून बोलतो आहे. त्याचं वन ऑफ द रिझन काय की साखर कारखाना काढताना जो आम्ही बिझनेस प्लॅन केलाय, कारखाना काढलाय, त्याला बाकी काही असू द्या, पण एक बेसिक गोष्ट आहे की कारखाना 180 दिवस चालला तरच तो फायद्यात राहील. आणि मग 180 दिवस चालायचा आहे तो कारखाना, तर त्या म्हणजे 6 महिने चालला तो फायद्यात राहतो. ते 180 दिवसासाठी त्या कारखान्याची कॅपॅसिटी किती आहे, त्या कॅपॅसिटीसाठी टोटल केन प्रोडक्शन किती पाहिजे आणि त्याच्यासाठी डेली बेसिसवर केन सप्लाय कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत किती असला पाहिजे, याचं जे नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणे असलेलं ऊसाचं क्षेत्र आणि ऊसाचं उत्पादन हे कुठेच जुळत नाही ना. मग काय होतं, आमचे मोठे कारखाने आहेत, खूप छान प्लॅन केलेला आहे, एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, कशाला कमी नाही आहे,
अति उत्साहाने सगळं काम केलंय, काम करणारे लोक कार्यक्षम आहेत, पण या सगळ्या गोष्टीची कुठंच जोड न जमल्यामुळं तो कारखाना काही दिवसामध्ये थंड होतो. आजारी कारखाने, मग त्या आजारी कारखान्याला पुन्हा मदत करायची हात नाही, मग ते मदत केल्यानंतर पुन्हा पायावर बळ. हे जे सिक युनिट आहे ते का होतात? मला आजच्या या सेशन मध्ये घ्यायचं की सगळे तुमचे ट्रेनिंग खूप उत्कृष्ट झालेले आहे. मला आता बोलण्याचं काही कारण राहिलेलं नाही ऍक्च्युली, पण परीट सरांनी काय केलं की मला म्हटलं की एखादा तरी विषय घ्या, आणि मी प्रयत्न असा करत होतो की आमच्या भागातल्या एका शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा त्या लोकांनी प्रत्यक्ष सांगावी, पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, जे बोलण्यासारखे 2-3 जण आहेत. तर म्हणून मग शेवटी ते म्हणले तर मी एक तासभर आता आपल्या बरोबर डिस्कशन करणार आहे. तर एक लक्षात घ्या की यस, शेतकरी उत्पादक कंपनी काढायची आहे तर पहिले त्याच्यामध्ये जे 250-300 लोकांपर्यंत जाऊन त्यांना माहिती देऊन ओरिएंटेशन देऊन छोटे छोटे गट आहेत ते आधी भक्कम करणं आवश्यक आहे. त्या गटामधले प्रतिनिधी घेऊन उत्पादक संघ आहे, आपल्याला एकत्र काम करायचं आहे, हे ओरिएंटेशन द्यायचं आणि नंतर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा प्रस्ताव करायचा. स्थापना करताना सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या. मग ते नाही केलं तर काय होतं की लगेच फ्रस्ट्रेशन होतं. आता आमच्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहे की कोणती मिटिंगच झाली नाही, वार्षिक अहवाल ठेवला नाही, त्याच्यानंतर काही पूर्तता नाही, दंड व्हायची वेळ आली त्यांना. तर त्यामुळे ते होऊ नये म्हणून नियमाचं पालन व्यवस्थित केलं पाहिजे. पण ह्या नियमांमुळे आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कशासाठी करतोय, त्याचा मूळ उद्देश काय आहे, की व्हॉट विल हॅपन आफ्टर 5 इयर्स, 5 वर्षानंतर काय करायचं आपल्याला, 3 वर्षानंतर यातून काय साध्य करायचंय, याचा उद्दिष्ट आणि प्लॅन खूप पक्का डोक्यात असल्याशिवाय ते घडणार नाही. आणि म्हणून जेव्हा बिझनेस प्लॅन सुरू करतोय तर बिझनेस प्लॅनचे काय ऍस्पेक्ट आहेत ते ऍस्पेक्ट तुमच्या शेतकरी उत्पादक संघटनेच्या कंपनीच्या सदस्यांपर्यंत आपल्याला त्याचं माहिती द्यावं लागेल. आता काही याच्यात काय केलेलं आहे उदाहरण सांगतो. आमच्याकडे गंगापूर तालुक्यामध्ये एक देवदानोरा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही बिझनेस प्लॅन सगळा तयार केला, चांगला केला. आज त्या कंपनीचं विशेष म्हणजे कंपनी म्हणून जे काम चालू आहे त्याच्यापेक्षा इतर कंपन्या पुढे गेल्या, पण ते पहिलं उदाहरण होतं. त्या कंपनीने काय केलंय की पहिला बिझनेस प्लॅन जो आहे हा सगळ्या लोकांमध्ये सांगितला. त्यांनी सोयाबीन सीड प्रोडक्शनचं काम सुरू. सोयाबीन सीड प्रोडक्शनमुळे काय झालं की सोयाबीन सीड प्रोडक्शनचं काम केल्यामुळे सोयाबीन घेतल्यावर सोयाबीन विक्री करायची होती, त्याच्याऐवजी त्यांनी एक त्यांच्या सगळ्या सदस्यांपैकी एक जवळपास 150 लोकांकडे सोयाबीनचं विक्री सीड घेतलं. त्यापैकी 90 लोकांनी अगदी व्यवस्थित सीड प्रोडक्शन केलं. 90 लोकांनी सीड प्रोडक्शन केल्यानंतर ते जे सीड प्रोडक्शन आहे त्या वर्षी नेमकं सोयाबीनच्या सीडचा तुटवडा होता, कुठं सीड मिळत नव्हतं, सोयाबीन सीडचे उगवण होत नव्हते आणि यांच्याकडे सीड भरपूर आलं, मागणी भरपूर झाली. त्यामुळे केवळ सोयाबीन विक्रीपेक्षा 3 टाइम्स जास्त पैसे त्यांना मिळाले. आता हे जे आहे यासाठी बिझनेस प्लॅन मध्ये त्याच्यावर भर नव्हता. बिझनेस प्लॅन मध्ये सगळं आपल्याला त्याचं प्रक्रिया काय करायची, गव्हाची काय करायची, हरभऱ्याची काय करायची ते सगळं होतं. पण आपल्याला बिझनेस प्लॅन मध्ये जे मेन इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत त्याच्याबद्दल काय करायचं याचा पण आपल्याला निश्चितपणे प्लॅन तयार करावा लागेल. तो पहिल्यांदा मी बिझनेस प्लॅन मध्ये सांगेन की प्रोडक्शन प्लॅन रेडी आहे का हे बघा. आपला जो बिझनेस प्लॅन आहे त्यामध्ये आपण किती कसं क्रॉप प्लॅनिंग केलेलं आहे, कोणतं पीक किती प्रस्तावित केलेलं आहे, धान किती आहे, धानाचं असेल तर आपल्याकडे जे मुख्य पीक आहेत त्याच्यात सोयाबीन पण आहे, धान पण आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे फळे भाजीपाला असेल तर ते पिकं असतील किंवा काही अलाइड ॲक्टिव्हिटीजचं जर काही त्याच्यात समाविष्ट केले शेतकरी उत्पादक कंपनीने तर ते पण असू शकते. आता जसं मी म्हणलं की कोल्हापूर म्हणजे ऊस आहे, ऊस तसंच अहमदनगर म्हणजे पण ऊस आहे. या दोन्ही जिल्ह्यांची ओळख ऊसामुळे आहे. पण खरं शेतकऱ्याला दररोज पैसे देणारी कोणती ऍक्टिव्हिटी आहे या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बारकाईने विचार केला तर शेतकऱ्यांकडे व्यवस्थित नियमित पैसे येतात, डेअरीमुळे येतात, ऊसामुळे नाही येत. अहमदनगर मध्ये सुद्धा तेच आहे. बरं दोन्ही जिल्ह्यांमध्ये असं आहे की 3-4 तालुके जे आहेत हाय रेनफॉल मध्ये जातात, इरिगेशन जास्त आहेत, 3-4 तालुके एकदम ड्रॉट मध्ये आहेत. तर व्हेरिएशन व्हरायटी खूपच आहे ना. मग आपल्याकडे ऊस आहे, आपल्याकडे नागली पण आहे, आपल्याकडे पॅडी आहे, भरपूर धान आहे, पाऊस
आणि ज्वारी पण आहे. तर हे सगळे जे व्हेरिएशन आहे, तर आपण जिथे शेतकरी उत्पादक कंपनी करतो आहे तिथलं ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे आणि तिथलं क्रॉप प्लॅनिंग आपलं व्यवस्थित सुसूत्र आहे का नाही. कारण हे बघा, प्रक्रिया कशाची करणार आहेत, उत्पादनाची करणार आहेत. उत्पादन जर समजा कमी असेल तर प्रक्रिया कमी होणार आहे. उत्पादन जास्त पाहिजे हे कधी विसरलं नाही पाहिजे. अजून 100 वर्षांनी सुद्धा आपल्याला तेच करावं लागणार आहे, उत्पादन जास्त पाहिजे. हे याला काही पर्याय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही बिझनेसमध्ये जा, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंग काय असतात कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत. प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे समजा, आता बजाजचा कारखाना आहे औरंगाबादला, काय मीटिंग असेल, प्रोडक्शनवाल्याला घेऊन बसले सगळे जनरल मॅनेजर, त्यांचं उत्पन्न विचार येत असतो. कॉस्ट कटिंग, कार बनवायचा कारखाना असो, स्कूटरचा कारखाना असो, कपडे बनवायचा असो, किंवा अजून काही दुसरं बनवायचा कारखाना असो, पहिला उद्देश कॉस्ट कटिंग. आपण जे तयार करतोय त्याच्यामध्ये काही 10% कॉस्ट कटिंग होऊ शकते का, 5% कॉस्ट कटिंग होऊ शकते का, इंडस्ट्रीमध्ये पहिला विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आता मला सांगा, आपल्यापैकी किती ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचे व्यवस्थित नोंदी ठेवलेल्या आहेत आणि गरजेपेक्षा जास्त कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होते, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन होते, तर त्याच्यामध्ये अभ्यास करून कुठल्या गोष्टी कमी करता येतील याचा काय अभ्यास आहे का, नाही आहे. आणि म्हणून जसं प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक प्रोडक्शनच्या कारखान्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट असतं, त्याच प्रकारे तिथे त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारं, कॉस्ट कटिंग करणारं सुद्धा जनरल मॅनेजमेंट असते. तर तशी आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे नको का? कारण जेव्हा तुम्ही व्यवसाय आराखडा करताय तेव्हा व्यवसायासाठी तुम्ही लागणाऱ्या सगळ्या स्किल्स, मानसिकता आणि कौशल्य ह्याच्यासाठी तयार आहात का, हा सगळ्यात महत्वाचा प्रयत्न आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कोणीच उत्तर देत नाही, हा प्रश्न कोणी स्वतःला विचारत नाही. परिणामी काय होऊन जातं की तुमची मानसिकता नाहीये बिझनेस करायचा. काय बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या कशा तयार झालेल्या आहेत की आम्ही असं सांगतो की MSCP मध्ये तर आम्ही सांगत होतो 18 लाखाची स्कीम आहे, 4.5 लाख तुम्ही द्यायचे, बाकीचे जे आहे शासन देणार. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ते 18 लाखासाठी करणार का आम्ही, किंवा एखाद्या स्कीमसाठी करणार का SAPचे? ते सहकार्य आहे, ते सपोर्ट आहे, ती स्कीम आहे, त्याचा 100% उपयोग घेतलाच पाहिजे. पण ते जे आहे ते कशासाठी आहे, शासनाची कोणती योजना कशासाठी असते की एखाद्या सुरुवातीला काम करत असताना त्या कामामध्ये तुम्हाला काही फायनान्शियल रिस्क असते ना, आर्थिक जोखीम असते, ती जोखीम कमी व्हावी हे पहिली गोष्ट. आज जर समजा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एखादं नवीन पीक आलं, नवीन पिकाचं प्रात्यक्षिक असेल आणि 2,000 रुपये आम्ही एकरी त्या प्रात्यक्षिकासाठी देत असू, तर त्याचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्याची पहिली आर्थिक जोखीम कमी करणे, नंबर 2 शेतकऱ्याचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काही प्रमाणात कमी करणे, त्याला तो पीक घेणं येणारा खर्च आहे ते आमच्या प्रात्यक्षिकातून 1400 रुपये मिळाले, 1500 रुपये मिळाले, बी मिळालं किंवा खत मिळालं, त्याच्यामुळे तेवढा खर्च त्याचा कमी व्हावा, हे त्यामागचा उद्देश आहे. मग हा खर्च कमी झाला तर पुढे काय, कशातून एवढ्याने काही फायदा होणार नाही. खर्च कमी झाला तर ओके, पण फायदा नेमका कशातून होणार आहे, उत्पादनातून होणार आहे. सो मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट हे पहिलं सूत्र कोणत्याही शेतकरी उत्पादक कंपनीचं पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपनी मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट कसा करू शकेल, बिझनेस प्लॅन मध्ये त्याचा अंतर्भाव कसा करायचा. कारण आता बऱ्याच वेळेला काय होतं, मी बघितलं की बिझनेस प्लॅन करणाऱ्या खूप एक्सपर्ट कंपनीज आहेत, त्या कंपनी तयार करून देतात, पण मी जसं पूर्वी म्हणलं की बँकेचं मला लोन पाहिजे तर लोन तयार करून देणारा त्या लोन मधून मला जे काही घ्यायचं त्याचा एक्सपर्ट नसतो. त्यामुळे तो फक्त बँकेला पाहिजे तसं बँकेबल प्रपोजल खूप छान करून देतो. तसंच आपल्याकडे सुद्धा होऊ लागले की शेतकरी उत्पादक कंपनीचा बिझनेस प्लॅन जबरदस्त छान व्यवस्थित कागदावर तयार करून देणारे आणि त्याचे जे आहे रिपोर्ट व्यवस्थित बनवणारे की जे पाहिलं कोणी पण आवडेल असं भरपूर आहे. पण त्यामध्ये तो प्लॅन शेवटपर्यंत अंमलबजावणी कशी करायची याचा कुठे म्हणजे उल्लेखच नाही. त्या ठिकाणी कोणाची जबाबदारीच नाही. प्लॅनचा अर्थ काय असतो,
आपण जर कुठले प्लॅन डॉक्युमेंट घेतलं तर त्या डॉक्युमेंटमध्ये काय दिसतं माहिती का, की हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं अशी यादी दिसते. क्षेत्र आहे, इतकी लागवड करायची, तितकं प्रोडक्शन होईल, एवढं खत होईल, एवढं औषध येतील, त्याचं प्रोसेसिंगसाठी 2 मेट्रिक टन पर आवरच्या प्रमाणे कॅपॅसिटीचा एवढं प्रोसेसिंग प्लांट लावायचे, त्याचं प्रोसेसिंग इतकं होईल आणि त्याचं उत्पादन इतकं होईल. हे काय झालं, हे सगळं काय काय करायचे कामं ते लिहून ठेवलेले आहे. व्हॉट हॅज टू बी डन, एकानंतर एक एकानंतर एक. याला जर बघितलं तर हा प्लॅन आहे का? प्लॅन त्याचा कधी तयार होईल? आम्ही पण डिपार्टमेंटमध्ये प्लॅन करतो. डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर प्लॅन तयार केला, सीडॅप आम्ही तयार केला, SRP तयार केला. आमच्या SRP उचलून बघा, सीडॅप उचलून बघा, त्याचा कुठे अंमलबजावणी का होत नाहीये, त्याचं कारण काय तिथं आम्ही लिहिलंच नाही कोणी. हे या प्रत्येक गोष्टीला कोण जबाबदारी लिहिलंच नाही. प्लॅन मध्ये काय असतं, हू डज व्हॉट, हाऊ अँड व्हेअर, कोण करणार, काय करणार, केव्हा करणार, कधी करणार आणि कसे करणार, या गोष्टीचा त्याच्यात उल्लेखच नाहीये. म्हणून काय की एक खूप छान उद्देश असलेले एखादा निबंध लिहावा, एखादा चांगली कादंबरी लिहावी, तसे आमचे प्लॅन तयार होतात. मग प्लॅन झाल्या पहिली गोष्ट तर काय पाहिजे, हू डज व्हॉट, संचालक मंडळ आहे, कोण त्याची जबाबदारी घेणार सांगा. ह्या प्लॅन सर्वांना समजावून सांगण्याची पहिली जबाबदारी कोण घेणार? हा प्लॅन अंमलबजावणी करायचं तर समजा पीक पेरणी करायची आहे तर त्यासाठी तयार कोण शेतकरी आहेत, त्यांचं कमिटमेंट आहे ते कोण घेणार? एखादा क्रॉप आहे, सीड प्रोडक्शन ठरलेलं आहे, एखादा क्रॉप आहे त्याचं उत्पन्न वाढवायचं आहे, तर आजची लेवल किती आहे, आपल्याला वाढवायचं किती, ह्याची चर्चा कोण करणार, कोणाबरोबर करणार? इफ यू आर डिस्कसिंग अबाउट 20% प्रोडक्टिव्हिटी राईज, तर ते कोणाबरोबर आहे? आपण आपल्या बरोबरच चर्चा आहे, आपण ते कागदावर लिहिलेलं आहे. आर वी डिस्कसिंग इट द सेम थिंग विथ द पर्सन हु आर डायरेक्टली टेकिंग दॅट क्रॉप? ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर बोललो आहेत का, त्यांची त्याला संमती आहे का, त्यासाठी ते उत्साहित आहेत का, त्यासाठी ते तयार आहेत का, हा प्रश्न आहे. म्हणून जेव्हा बिझनेस प्लॅन तयार झाला तेव्हा तो पहिलं काम आहे की शेतकरी उत्पादक कंपनीनी त्याच्या संचालक मंडळाने त्या कंपनीच्या कोर टीम बरोबर किंवा जे काही सदस्य आहेत त्यांच्याबरोबर तो मांडला पाहिजे सल्ला. आता मांडायचा म्हणजे कसा असतो, शासनामध्ये कसं असतं की कुठल्या याचा हे सगळं सरकारीकरण होतं. बिझनेस सरकारीकरणाच्या स्टाईलने चालणार नाही. आपल्याला तिथे हा मांडायचा म्हणजे काही फक्त सभागृहावर मांडला आणि सगळ्यांनी मान्य केला असं नाहीये. त्याचं सगळं समजावून घ्यायचं, कोण करणार, काय त्याच्यातून उद्देश आहे, काय आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो बिझनेस प्लॅन जो आहे हा कधी तुम्हाला शेवटी सक्सेस मिळायला पाहिजे ना, तर त्या सक्सेसफुल लेवल पर्यंत जाणार नाही. म्हणून पहिलं जे आहे मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन मध्ये दाखवतो की बिझनेस प्लॅन जेव्हा आहे तर आम्ही काय केलं काही कंपन्यांबरोबर, जसं मी सोयाबीन सीड प्रोडक्शनचं सांगतोय, तसंच एका दुसऱ्या सीड कंपनी बरोबर आम्ही त्यांच्या याच्यात उद्दिष्टामध्ये त्यावरची नव्हतं परंतु आम्ही ऍड केलं की कांदा बियाण्याचं उत्पादन. कांदा बियाण्याचं उत्पादन करत दरवर्षी घेत होते. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायच्या आधी तेच करत होते आणि उत्पादन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या उत्पादन ह्याच्यामध्ये कांद्याचं नाव नसल्याने ते घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही असं करायला म्हटलं. त्याच्यात तुम्ही एक क्लास असा ठेवलाय की याशिवाय जे काही उपक्रम सदस्य आणि संचालक मंडळ यांच्या संमतीने ठरवण्यात येतील तर ठरवा नाही यावर्षी कांद्याचं सीड प्रोडक्शन केलं आणि सीड कंपनी कांद्याची जी आहे त्यांना गरजच होती तर मोठ्या प्रमाणात सीड प्रोडक्शन झालं. त्याच्यात मध्ये फ्लेक्झिबिलिटी जी आहे बिझनेस प्लॅन मध्ये अशी पाहिजे. आमच्याकडे कन्नड तालुक्यामध्ये एक सीड कंपनी, सॉरी शेतकरी उत्पादक कंपनी, त्यांच्याकडे त्यांचा प्रक्रिया केंद्र जे आहे त्या प्रक्रिया केंद्रावर मालच नव्हता, पण बाजूच्या 2-3 गावांमधला इतका माल होता की ते म्हणत होते की आम्हाला तुम्ही प्रक्रिया करून द्या. म्हटलं क्या ठराव की आपल्या सदस्यांच्या मालाला प्रक्रिया करायला आम्ही 1 क्विंटलला 50 रुपये घेतो. आता याला एक जे सदस्य नाहीत त्यांच्यासाठी प्रक्रिया करून देऊ 75 रुपये क्विंटल गव्हाला प्रक्रिया करून देऊ. तिकडे चांगलं बंपर प्रोडक्शन झालंय, त्यांना हे पाहिजे आहे प्रक्रिया करून घ्या त्यांचा माल आणि तुम्ही प्रक्रिया करून द्या, सर्व्हिस चार्जेस मिळवा ना.
आम्ही केलेलं प्रोसेसिंग सेंटर काय रिकामा ठेवायचंय का? आज आपल्या देशात जर तुम्ही बघितलं तर कुठे तुमच्या जिल्ह्यात खूप चांगल्या सुधारित गोष्टी आहेत, त्यामुळे माझं काही म्हणणं तुम्हाला कधी कधी लागू पडणार नाही. परंतु एक मी सर्वसाधारणपणे बोलतोय की आता माझ्या जिल्ह्यात जर बघितलं इथे औरंगाबादमध्ये तर अनेक लोक कोल्ड स्टोरेज मागतायत आणि त्यापैकी जे एक्झिस्टिंग कोल्ड स्टोरेज आहेत ते जाऊन बघितले तर ते रिकामे आहेत. आमच्याकडे एका बाजार समितीमध्ये मोसंबीला वॅक्सिंग युनिट तयार केलं. 2 वर्ष आम्हाला माहितच नाही ते वॅक्सिंग युनिट आहे म्हणून तिथे. तर ही जी परिस्थिती असते की त्यामुळे ते अनयुटिलाइज राहिले. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये तेच आहे की बऱ्याच वेळेला त्यांचा प्लॅन काय शेतकऱ्यांना माहित नाही, सदस्यांना त्यांचा प्लॅन कसा इम्प्लिमेंट करायचा माहित नाही. त्यात एक सीझन निघून जातो, 2 सीझन निघून जातात. वेळ गेल्याचा प्रश्न नाही. वेळ गेला तर काय होतं, कंपनी स्थापन केली किंवा एखादा गट स्थापन केला आणि त्याची जे कार्य सुरू झालं ते सुरू व्हायला उशीर झाला, वर्ष लागलं, 2 वर्ष लागलं, तर त्या सदस्यांचा विश्वास कमी व्हायला. परत तुम्हाला रिबिल्डिंग ऑफ द फेथ करावं लागतं. परत लोकांना एकत्र करायचं, परत ओरिएंटेशन करायचं आणि परत त्यांना सामूहिक कार्याला तयार करायचं. वाय वी आर गोइंग फॉर द फार्मर प्रोड्युसर कंपनी? वी आर गोइंग फॉर टेकिंग अप कम्युनिटी ऍक्शन्स. सामूहिक काम करायचे, उत्पादनाचं सामूहिक काम, खरेदीचं सामूहिक काम, इरिगेशन मॅनेजमेंटचं सामूहिक काम, त्याच्यानंतर प्रक्रियेचं सामूहिक काम, त्याच्या बाजारामध्ये घेऊन जायचं एकत्रीकरण केलंय माल सगळ्यांचं सामूहिक आहे. ही कम्युनिटी ऍक्शन ही जी आहे ना, दॅट इज दी की वर्ड फॉर द सक्सेस. वेदर दॅट कम्युनिटी ऍक्शन इज हॅपनिंग ऑर नॉट. काही 2 लोकांची, 4 लोकांची, 5 लोकांची कंपनी आहे, तसं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही फक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर खूप तुमच्या दृष्टीने 5-10 लोक मिळून चालणार असाल आणि तुमच्यामध्ये खूप उत्तम बिझनेस कौशल्य असेल, तुम्हाला अगदी छान तुम्ही चालवा. कम्युनिटी ऍक्शन आहे, ऍटलिस्ट तुम्हाला काही लोकांना सोबत घ्यावंच लागणार आहे. आणि ते जर घेतलं तर कसं होईल, त्यांचा प्रत्येकाचं पार्टिसिपेशन आम्ही कसं मिळवणार आहोत. माझ्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 200 लोक आहेत. या 200 लोकांचा जे उत्साही आहेत त्यांचा मी सहभाग कसा मिळवणार आहे? भले ते बोर्ड संचालक मंडळात नाहीये, भले त्यांना कुठल्याही पदावर ठेवलेलं नाहीये, परंतु ते सभासद आहेत आणि ते काही उत्साहाने काम करायची इच्छा आहे, तर त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. आणि म्हणून बिझनेस प्लॅनच्या दृष्टीने पहिलं तर पाहिजे की आपल्याला प्रोडक्शनचा प्लॅन खूप स्ट्रॉंग तयार करायला पाहिजे. आणि जो प्रोडक्शनचा प्लॅन तयार होईल त्याच्यामध्ये आपल्याला आपली आपली स्ट्रेंथ कोणती आहे शेतकरी म्हणून, किंवा तुम्ही आम्ही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक आहोत, आपण शेतकरी उत्पादक कंपनीला कोणतं मार्गदर्शन करू शकतो? तुम्ही किंवा मी कंपनी सेक्रेटरी म्हणून काम नाही करू शकत. तुम्ही किंवा मी लिगल मध्ये एखादा सीए त्यांना काय माहिती देईल तसं देऊ शकणार नाही, कदाचित कमी पडू. यस, अभ्यास करून आम्ही ते पण करू शकतो. पण तुमची आणि माझी स्ट्रेंथ ही आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचे काही लोक एकत्र येऊन जर काम करायला तयार असतील तर त्यांचं उत्पन्न आम्ही 10, 20, 25% निश्चित वाढवू शकतो. मग आवर कोर स्ट्रेंथ इज प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. वाय वी आर फॉरगेटिंग दॅट? हे बघा, एक लक्षात घ्या, इंडस्ट्रीमध्ये एक सूत्र आहे. मी प्रेझेंटेशन सुरू करतो पण त्याच्या आधी हे सांगतो. सूत्र काय आहे की 10% जर समजा तुमचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढली एखाद्या उत्पादनाची, तर ती जर रिकवर करायची असेल तर तुम्हाला मार्केट कॉस्ट कितीने वाढवावं लागते माहिती का? ती मार्केट कॉस्ट 25% वाढवावं लागते. हे पॉसिबल आहे का? नाही. मार्केट कॉस्ट तर तुमच्या हातातच नाहीये ना. म्हणून आपल्याला जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन केली तेव्हा आपल्याला स्वॅट अनालिसिस पण करायचं आहे. आणि जेव्हा स्वॅट अनालिसिस आपण म्हणतो, सगळ्यांनी स्वॅट बोललेला आहे, तुम्हाला स्वॅट माहिती आहे, मलाही स्वॅट माहिती आहे, पण कितीतरी वेळेला त्या स्वॅट अनालिसिस मधून आपल्याला काय साध्य करायचंय हेच माहित नाही ना. जस्ट आता प्रेझेंटेशन सुरू करतो तर त्यावेळेला काही हे मुद्दे आपण चर्चा करूया.
एक मिनिट. आपण बोलत होतो शेतकरी उत्पादक कंपनी. थोडं आपण हे दिसतंय का मी जे लिहितोय ते? ओके, थँक्यू. व्यवसाय आराखडा. तर याच्या अनुषंगाने वेगवेगळे विषय आपल्या पुढे म्हणतोय आपण. जे बऱ्याचदा म्हणतो की स्वॅट अनालिसिस केली पाहिजे, करतोय सगळेजण. आपल्या सीडॅप मध्ये स्वॅट लिहिलेलं आहे, आपल्या SREP मध्ये पण स्वॅट लिहिलेलं आहे. पण मला सांगा स्वॅटचा अर्थ काय? यस इज स्ट्रेंथ. O is opportunity, संधी. आणि T इज थ्रेट. आता हे कोणाला माहित नाही? यस. फक्त याचा वापर कसा करायचा मी सांगतो तुम्हाला. स्ट्रेंथ आणि विकनेस हे काय आहे? स्ट्रेंथ अँड विकनेस जे आहे हे किंवा इथलं हे इंटरनल आहे. इंटरनल म्हणजे तुमच्या हातात आहे. अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट काय आहे? हे एक्सटर्नल आहे. म्हणजे याच्यावर तुमचा काही नियंत्रण नाहीये. जशी स्ट्रेंथ काय आहे? पाणी द्यायचं उसाला. स्ट्रेंथ आहे तुमच्याकडे, ठिबक लावा तुम्ही आणि चांगलं पाणी द्या. हे ड्रीप लावायचं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. वीकनेस काय आहे? ड्रीप लावायला सध्या पैसे नाहीत, तर सबसिडीचा स्कीमचा उपयोग करा आणि त्याच्यासाठी घ्या. वीकनेस हे दूर करण्यासाठी आहे, पण वीकनेस तुमच्या कंट्रोल मधले आहे. अपॉर्च्युनिटी ही संधी आहे, पण ही संधी रिअलाइज करायची आहे. थ्रेट म्हणजे काही तुमच्या हातात नाही. तुम्ही पाणी देत आहेत, ड्रीपने पाणी दिलंय, ड्रीप लावलेलं आहे, परंतु तुम्ही पाणी देत असताना वीज गेली, वीज बंद झाली. मग आता अशा वेळेला तुमचं काही नियंत्रण आहे का त्याच्यावर? नाही. म्हणजे थ्रेट इज समथिंग विच इज नॉट अंडर युअर कंट्रोल. आणि मग आपल्याला प्लॅन काय करायचा आहे? अशा प्रकारची जर थ्रेट आली, म्हणजे अशा प्रकारची अडचण आली, तर त्याच्यावर काही पूर्वतयारी करायची आपल्याला. असं होणारच आहे. लाईट गेली तर आपल्याला कोणत्या वेळेला वीज आहे त्याचा विचार करून आपल्याला, हे आपल्या हातात नाहीये. संधी कुठं आहे, ती कशी मिळवायची, त्याच्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल. पीटर ड्रकर म्हणून एक मॅनेजमेंट गुरु आहेत, ते नेहमी काय सांगतात या पूर्वतयारीबद्दल? इंग्लिश मध्ये त्यांचं वाक्य, प्रिपरेशन म्हणजे पूर्वतयारी, प्रिव्हेंट्स पुअर परफॉर्मन्स. आता हे जे आहे बिझनेस प्लॅनला लागू पडतं ना. बिझनेस प्लॅन मध्ये माझ्या स्ट्रेंथ काय आहे? प्रोडक्शन ही माझी ऑलरेडी स्ट्रेंथ आहे. मग ते प्रोडक्शन वाढवणं, उत्पादन, कृषी उत्पादन हे शेतकरी आणि आपल्या या दोन्हीच्या दृष्टीने हातात आहे. वीकनेस काय आहे आपला? प्रक्रिया व बाजार माहिती अभाव आहे. हा वीकनेस आहे. हा दूर करू शकतो. बाजार माहिती घेऊ शकता, प्रोसेसिंगची माहिती घेऊ शकता. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन तर आमची स्ट्रेंथच आहे. तर ही स्ट्रेंथ आहे, याच्यावर काम करूया. ही वीकनेस आहे, हा दूर करूया. पण या संबंधी, या दोन संबंधी आम्हाला फार काही करता येत नाही, कारण आमच्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. मग आम्हाला याच्यासाठी पूर्वतयारी करावी लागते की संधी मिळाली तर ती ग्रॅब कशी करायची, संधीचं सोनं कसं करायचं याचा प्लॅन रेडी करायचा. बिझनेस प्लॅन काय आहे? ऍक्च्युली संधीचं सोनं करण्याचा प्लॅन आहे ना. मग संधी काय हेच आपल्याला माहित नाही, आणि त्यासाठी आमची पूर्वतयारी नाही, तर ते होणार कसं? तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आमची पूर्वतयारी पाहिजे. आणि त्यामध्ये काहीतरी खूप मोठी अडचण आली, नुकसान होण्याची वेळ आली, तर ती थ्रेट जी माझ्या हातात नाही, त्याच्यापासून वाचण्याचं काय करायचं, त्याच्यापासून कमीत कमी नुकसान होईल यासाठी
मला काय करता येईल याची पूर्वतयारी पाहिजे. सो अपॉर्च्युनिटी टू ग्रॅब, थ्रेट टू ओव्हर, थ्रेट टू अवॉइड द थ्रेट. आणि जसं आपण आता पीक आहे करोडो मध्ये घेतोय, पाऊस नाही पडणारी थ्रेट आहे, मग त्याच्यासाठी उपाय काय केले? थ्रेटसाठी आपण पीक विमा काढला. मग किती ठिकाणी मला सांगा की पीक शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सोयाबीनची समजा केलेली आहे, सोयाबीनचा पीक विमा काढलाय का नाही ह्याची दक्षता घेत आहे. करायला पाहिजे हे. आणि हे काम आहे बिझनेस प्लॅन मध्ये सुद्धा ते इन्क्लूड करायला पाहिजे की प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन रिलेटेड थ्रेट जे आहेत, प्रोडक्शन रिलेटेड थ्रेट यस त्या दूर करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आणि उत्पादन आल्यावर ज्या अपॉर्च्युनिटी आहेत, कुठं मार्केट ऍक्सेस आहे, काय नाही, कुठली प्रक्रिया केली तर काय होईल त्याचा विचार करायला पाहिजे. सो वी हॅव टू लुक इन टू दिस स्वॅट अनालिसिस इन अ डिफरंट वे, की माझ्या हातात आहे ते मी काय करेल, हे स्ट्रेंथ अँड विकनेस, आणि माझ्या हातात नसलेली गोष्ट त्याच्यासाठी मी काय करेल, याचा प्लॅन आमचा रेडी पाहिजे. आणि बिझनेस प्लॅन जो आहे तो कधी पण जेव्हा तयार होतो शेतकरी उत्पादक कंपनीचा, या बिझनेस प्लॅन मध्ये वेगवेगळे घटक आता तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं असणार आहे. आणि मी जे बघितलं, जे फॅकल्टी आपले तज्ज्ञ बोलावलेले होते ते खूप हुशार आणि अनुभवी आहेत. पण कृषीच्या दृष्टीने मी सांगतो, हा जो बिझनेस प्लॅन आहे याच्यामध्ये मला ऍग्रिकल्चर प्रोड्यूस फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाल्यानंतर माझं एक एक शेतकऱ्याचं या ठिकाणी जे उत्पन्न होतं, या उत्पन्नात कमीत कमी 10% तर प्लस पाहिजे. आणि असं जर घडणार नसेल तर मग एकत्रित येऊन समूह ऍक्शन कशाला करायची आहे? कारण सगळे एकत्र आले तर काय होईल, उत्पादन वाढीसाठी बिझनेस प्लॅन, पहिला बिझनेस प्लॅन जे आहे हा जे आहे क्रॉप प्लॅनिंग येईल. आणि हा घटक तिथे यायलाच पाहिजे. मग आता पीक निवड, त्याचबरोबर म्हणजे वाहनाची निवड, व्हरायटी, सोयाबीन असेल तर एक व्हरायटी घ्या, एका वेळेला होईल. मग त्याच्यानंतर सामूहिक पेरणी, सामूहिक पेरणीसाठी बियाणं लागतं, बियाणं सामूहिक खरेदी, बियाणे आणि इतर निविष्ठा याची सामूहिक खरेदी झाली, सामूहिक पेरणीचा प्लॅन झाला, सामूहिक पेरणी झाली, त्याच्यानंतर खतं झाले, त्याच्यानंतर जर समजा फवारणी करायची असेल, गावातल्या शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की हे कंपनीचे शेतकरी उत्पादक कंपनीचे जे लोक आहेत, या लोकांचं असं सुसूत्र कसं चाललेलं आहे, शिस्तबद्ध काम, यांची पेरणी वेळेवर होती, यांचे खत वेळेवर मिळतात, याचे शिस्तबद्ध फवारणी होते, फवारणीला ह्यांना अडचणही नाहीये, मजुरच मिळाली नाही किंवा औषध त्यांच्याकडे वेळेवर पोहोचलेलं आहे, हे बाकीचे शेतकरी पाहून या एफपीसीच्या ज्या 100-200 लोकांनी मिळून केलेलं आहे हे बघून पुढच्या वर्षी काय झालं पाहिजे, नेक्स्ट इयरला दीज पीपल यांनी भेटायला पाहिजे. कुणाला भेटायला पाहिजे? एफपीसी ला येऊन, की का आम्हाला तुमच्याकडे सहभागी करून घेता का यावर्षी, मागच्या वर्षी आम्ही आलो नाही पण यावर्षी घेता का. किती शेतकरी उत्पादक कंपनीचा असा प्लॅन आहे की माझ्या सभासद संख्येमध्ये दर महिन्याला, आपल्या दर वर्षाला 10% वाढ होईल. प्रोडक्शनचा प्लॅन भरपूर आहे, प्रोसेसिंगचा पण भरपूर आहे, हा आहे का? आणि खूप वेळेला असं होईल तुमची टीम बदलत जाईल, बऱ्याच वेळेला असं होईल आज जे खूप ऍक्टिव्ह लोक आहेत ते कदाचित 2 वर्षांनी तेवढे ऍक्टिव्ह राहणार नाही,
नवे ऍक्टिव्ह लोक येतील ना, मग यांची जागा दुसऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय होतं की सुरुवातीला अनेक असलेले लोक खूप ऍक्टिव्ह बऱ्याच वेळेस आरंभशूर असतात. वर्ष 2 वर्षात काही घडत नाही म्हणले की ते बाजूला जातात. पण त्या दरम्यान काही नवीन तुमच्याकडे यायला तयार असलेले लोक जे आहेत हे पण असू शकतील ना नवीन सदस्य. या नवीन सदस्यांचं वेलकम करायचं, त्यांना कंपनीत सामावून घ्यायचं, त्यांनाही काही महत्वाची जबाबदारी द्यायची, असं पण बिझनेस प्लॅन मध्ये पाहिजे. आणि हे जे घटक आहेत बिझनेस प्लॅन मध्ये, बिझनेस प्लॅन तयार करताना बहुतांश वेळेला बहुतांश कंपन्यांमध्ये दुर्लक्षित होऊन जातात. एक तर प्रोडक्शन प्लॅन, आम्ही काय प्रोडक्शनसाठी कंपनी स्थापन केली का? आम्ही प्रक्रिया करणार, आम्ही मार्केटिंग करणार. अहो प्रक्रिया करा, मार्केटिंग करा, कशाचं करणार आहेत तुम्ही? जे उत्पादन झालं तेच करणार आहेत ना. आज आपण बघितलं एवढ्या प्रॉब्लेम मध्ये, कोविड सिच्युएशन आहे, काय चांगलं चाललेलं आहे? देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा खूप मोठं पाठबळ कुठून मिळालेलं आहे? एक सेक्टर होतं की जे बंद नाही पडलं, एक सेक्टर होतं की जे थांबलं नाही, ऍग्रिकल्चर सेक्टर आहे का नाही? जर स्वतःशी विचार बघा. म्हणजे नॉट ओनली बिकॉज इट वॉज अंडर इसेन्शियल, बट इट वॉज ए मोस्ट इसेन्शियल थिंग. आणि या सेक्टर मध्ये जे चाललंय, आता एक आमचे एक मित्र आहेत, ते सध्या कर्नाटकमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च मध्ये आहेत. त्यांनी एक रिसर्च केलंय की या पूर्ण एंटायर 1 वर्षामध्ये की कोण लोक आहेत की ज्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज, डेली व्यवसाय अनअफेक्टेड आहेत, याचा फारसा प्रभाव पडला नाही त्यांच्या कामावर, नाही त्यांच्या कामकाजा इन्कमवर, नाही त्यांच्या लाईफस्टाईलवर नाही. तर त्यांनी सांगितलंय की रुरल अँड सेमी अर्बन ऍग्री बेस्ड पॉप्युलेशन, त्यांच्या स्टडीमध्ये आलेलं आहे. Rural and semi-urban agri-based population is unaffected to a great extent as far as their profession is concerned, as far as their earnings are concerned, as far as their activities and lifestyle is concerned. ज्या ठिकाणी की हॉटेल इंडस्ट्री थांबली, ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री थांबली, ज्या ठिकाणी जे आहे एव्हिएशन थांबलं होतं, कशासाठी? कारण हे जे सर्व्हिस सेक्टर आहे, हे सर्व्हिस सेक्टर केव्हा छान काम करेल, केव्हा आरामाने काम करेल, हे आज आहे. भारताच्या जीडीपी मध्ये जवळपास 65% वाटा आहे, नो डाऊट अबाउट इट. पण या सर्व्हिस सेक्टरला बूम जर असेल केव्हा? ओनली अँड ओनली इट इज पॉसिबल व्हेन प्रायमरी सेक्टर and agri sector performing well. हे प्रायमरी आणि ऍग्री सेक्टर जर चांगलं चालू नसेल तर सर्व्हिस सेक्टर काय करणार आहे? म्हणून याचं जे आहे तेच आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा लक्षात पाहिजे की प्रोडक्शन चांगलं आहे तर प्रोसेसिंग चांगलं होऊ शकेल, प्रोडक्शन चांगलं आहे तर प्रोसेसिंग अँड मार्केटिंग होऊ शकेल. आणि मी जो सुरुवातीलाच कॉस्ट कटिंगचा जो मुद्दा मांडला होता तो खूप महत्वाचा आहे की इन इंडस्ट्रीमध्ये पहिलं जे काम करतात की कॉस्ट कटिंग. मी शेतकरी उत्पादक कंपनीत आल्यानंतर माझा सदस्य झालोय तुमचा, तर त्याच्यातून मला काय झालं पाहिजे? आज मला एकरी 10,000 रुपये खर्च येतोय, बाकी दुसरा नंतर बघूया. माय कॉस्ट मस्ट गेट रिड्यूस बिकॉज ऑफ द कम्युनिटी ऍक्शन. हे घडतंय का? हे जर घडत असलं ना तर पुढचा बेनिफिट नंतर येऊ द्या, त्याच्यासाठी कुणीच थांबणार नाही, त्याच्यासाठी कोणी म्हणणार नाही की कंपनीने काय केलं नाही. पहिला इथल्या इथे सुरुवातीचाच फायदा इनिशियल, आणि हे झाल्यानंतर आमचा बिझनेस प्लॅन आहे, उत्पादन वाढलंय,
प्रत्येकाचं 5-10% उत्पादनात वाढ झाली आहे, मग याच्यानंतर हे प्रक्रियेला आणलंय का? कारण बऱ्याचदा काय होतं, उत्पादनात वाढ झाली, नेऊन कुठतरी विकलं आपल्याच सदस्यांनी, असं नको, प्रोसेसिंगला. म्हणून त्यांना जसं सीड कंपन्यांची डोकेदुखी आहे, सीड कंपन्यांमध्ये सीड दिलं त्यांनी आणि त्याची खूप मागणी असेल तर काय करतात शेतकरी, एकरी 6 क्विंटल झालं तर 4च क्विंटल सीड कंपनीला द्यायचं, 2 क्विंटल आपण दुसरीकडे विकायचं. तर हे जसं घडतं तसंच आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमधले सदस्य सुद्धा प्रोसेसिंग करणार नाही, दुसरीकडे देतील. पण त्यासाठी त्यांना अगेन मोटिवेटिंग देम टू ब्रिंग देअर प्रोड्यूस फॉर द प्रोसेसिंग, हे पण काम करावं लागेल. कारण हे सगळं सुरुवातीला 2-3 वर्षाचा बिझनेस प्लॅन मध्ये, एक्झिक्युशन ऑफ बिझनेस प्लॅन मध्ये काय अडचणी येणार आहेत, काय काम करावं लागणार आहेत, याचं दिग्दर्शन, दिशादर्शन किंवा याचे उल्लेख पाहिजेत आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये. आणि त्याच्या जरी नाही केले तरी आपण एक त्याचा एक ॲनेक्सर बनवून आपल्याला बिझनेस प्लॅन पूर्णपणे यशस्वीपणे वापर करायचा आहे, हा अंमलबजावणीला न्यायचा आहे. याच्यासाठी कम्प्लीट प्लॅन केलं पाहिजे. मग उत्पादन वाढ झालंय, प्रोसेसिंगला त्यांना प्रमोट केलंय, क्लिनिंग ग्रेडिंग झाली, एवढंच काम केलं आहे, स्वच्छता झाली आहे, पॅकिंग पण झालं आहे. आता मी जसं म्हणलो की याला प्रतिसाद देत नव्हते आमच्या एका शेतकरी उत्पादक कंपनीत, आम्ही काय केलं की हे जे क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंगचं एक स्मॉल युनिट केलं. आणि स्मॉल युनिट आम्ही काय करायचं, गावामध्ये जायचं, हे मोबाईल युनिट होतं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेऊन जायचो किंवा त्यांच्या घराच्या तिथे जाऊन उभं राहायचं आणि तिथलंच त्यांचं काय 10 क्विंटल 20 क्विंटल गहू असेल तेवढा त्या स्मॉल युनिटनी क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग करायचं, त्या आता न्या कुठं विकायचं तर विका. पण ती सवय लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की मग हे आपण विकण्यापेक्षा एकत्र विकलं तर बरं, आपण विकलं तरी 10% जास्त मिळतो कारण क्लीन केलेलं प्रॉडक्ट्स आहे. मग एकदा उत्पादन वाढ झाली, प्रोसेसिंगला त्यांना हे केलं, प्रोसेसिंगचे चार्जेस मिळतील आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला आणि हे चार्जेस मिळाल्यानंतर पुढे काय होईल याचं संकलन ऍग्रिगेशन करायचं. एकदा संकलन होऊ लागलं की मग सामूहिक विक्री होईल. हे 2-3 वेळा तुम्ही ऍग्रिगेशन यशस्वी करा, तुमच्याकडे प्रोक्युरमेंट एजन्सीज येतील वेगवेगळ्या, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांच्याकडे खूप चांगला गहू एकत्र होतोय, चांगला हरभरा एकत्र होतोय, चांगलं सोयाबीन एकत्र होतोय, माहित होऊ द्या. दिस प्रोसेसिंग एजन्सीज विल कम अँड अप्रोच फॉर दी प्रोक्युरमेंट. आणि हे मग प्रोक्युरमेंट एजन्सीज आल्या, प्रोक्युर करायला लागल्या, 2 गोष्टी होतील. एक, चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळेल, प्रीमियम कशामुळे मिळेल, 2 गोष्टी, याच्यामध्ये कोणी नाहीये मध्यस्थ म्हणून या लोकांचा जो खर्च मधून आहे तो कमी होईल, तर त्यातला हिस्सा शेतकऱ्याला येईल, प्रीमियम बाजारभाव मिळेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे की एकदा या प्रोक्युरमेंट एजन्सीचं समाधान झालं तर काय होईल, पुढील वर्षीचा बिझनेस जो आहे हा अश्युअर्ड राहील ना. आजच तुम्ही पुढील वर्षाचा बिझनेस जो आहे हा पक्का करून ठेवताय. दरवेळेला काय होतं माहिती का, शेतकऱ्यांच्या बद्दल काम करत असताना मी नेहमी शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलतो, परंतु आणि त्यांच्याच बाजूने काय उभं राहणार आहे. फक्त 1 किंवा 2 गोष्टीमध्ये मार्केटिंग मध्ये जाताना शेतकऱ्यांना स्वतःत बदल करावा लागणार आहे. कोणता, आणि शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर ती सुद्धा आहे, तर ती कोणता बदल आहे. आता आमच्याकडे फॉर एक्झाम्पल आम्ही थेट विक्री सुरू केली होती भाजीपाल्याची, शेतकऱ्याचे गट केले, थेट विक्री केली. आणि तेव्हा मी जॉबवर होतो, ऑफिसमध्ये बसलो होतो, 2 माणसं आले माझ्याकडे, ते म्हणे आम्हाला तुम्ही भाजीपाला एकत्र विकता कळालं शेतकऱ्यांचं आहे, आम्हाला पाहिजे. म्हटलं की केव्हा पाहिजे काय नाही सांगा, मी आमच्या शेतकऱ्यांना मागवून देतो. शेतकऱ्यांकडून मागवून देतो म्हणलं की ते म्हणले राहू द्या. म्हणलं का बरं, ते म्हणे मी भाजी कशासाठी घेणार आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे त्या दिवशी मला भाजी पाहिजे. म्हटलं मग मिळेल ना तुम्हाला. ते म्हणे नाही, आजपर्यंत असा अनुभव नाहीये की जेव्हा पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना माल पुरवला.
ज्या क्वालिटीचं पाहिजे त्या क्वालिटीचं आम्हाला मिळाले, त्याच्यापेक्षा आम्ही मोंड्यात जाऊन घेतो. म्हणजे काय आहे की ॲश्युरन्स ऑफ सप्लाय हा ग्राहकाला पाहिजे असतो. आणि शेतकरी उत्पादक कंपनीचा एक रोल असा राहील की बिझनेस प्लॅन झाल्यानंतर प्रोक्युरमेंट एजन्सी बरोबर करणे, ॲज वेल एज थेट विक्रीचे करार करणे, पण सप्लाय ॲश्युरन्स देणे हे महत्वाचं आहे. यातून काय होणार आहे, यातून शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्याच्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची क्रेडिबिलिटी वाढणार आहे, विश्वासार्हता. शेवटी हे महत्वाचं आहे, माझी क्रेडिबिलिटी काय. आज भारताची स्थिती आहे, मी जसं उदाहरण सांगितलं की ॲग्रिकल्चर मार्केट इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे. एका वर्षी बाहेर जातो आपण, गहू खरेदीला जातो, आपले व्यापारी गेले परदेशात, गहू खरेदी करून आले. पुढच्या वर्षी तेच व्यापारी जातात, तिथल्या लोकांना वाटते खरेदी करायला आले, तर आपण म्हणतो आमचं प्रोडक्शन जास्त झालं, आम्हाला एक्सपोर्ट करायचं. मग पुढच्या वर्षी गेल्यावर त्या लोकांना माहितच नाही हा आलेला इंडियन माणूस हा खरेदीला आलाय का विक्रीला आलाय. सो आपलं व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये एक चांगलं विश्वासार्ह पार्टनरशिप आणि चांगलं नेटवर्क तयार होणे, क्रेडिबिलिटी असलेलं ते आवश्यक आहे. मग ते नेटवर्क वैयक्तिक शेतकऱ्याचं होत नाही, तर ते आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमधून व्यवस्थित व्हावं हे महत्वाचं आहे. आणि यासाठी बिझनेस प्लॅन मध्ये आम्ही तरतूद करायला पाहिजे की आम्ही सप्लाय करू, ॲश्युअर्ड करू, आणि त्या सप्लायचं जे आहे रिपीट ऑर्डर्स मिळू. कारण कोणत्याही बिझनेसला परत परत पुढच्या वर्षीचा बिझनेस आजच ॲश्युअर झाला तर रिपीट ऑर्डर. आपण म्हणतो दुकानात लिहिलेला असतो की काय म्हणतात, सॅटिस्फाईड कस्टमर हा आम्हाला पुढचा कस्टमर मिळून देतो. तसं आम्ही सुद्धा सॅटिस्फाईड कस्टमरचा विचार करायला पाहिजे. तर हे सगळे ऍस्पेक्ट कसे आहेत, हे मी आता जे सांगितले बिझनेस प्लॅन मध्ये न लिहिलेल्या गोष्टी आहेत, बट दीज आर द पार्ट ऑफ द बिझनेस प्लॅन. ज्याला रिडिंग इन बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तसं हे बिझनेस प्लॅन मध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ह्या ठळकपणे तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत, तरच तो बिझनेस प्लॅन आपला यशस्वी होईल. नाहीतर काय, तो प्लॅन कागदावरच राहील. आणि या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बिझनेस प्लॅन तयार करावा. आणि तो तयार झालेला बिझनेस प्लॅन जो आहे हा नेटाने आणि धैर्याने राबवण्याचा प्रयत्न करावा. कारण हा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये कॉस्ट कटिंग पासून प्रत्येक गोष्ट इफिशियंटली करायची आहे. दोन बाबीवर कधी आपल्याला भर द्यायचा आहे, त्यामुळे बिझनेस प्लॅन मध्ये दोन्ही गोष्ट असेल. प्रोडक्शन efficiency, what are you going to maximize production with minimizing cost of cultivation, आणि दुसरं मार्केटिंग efficiency. या दोन्ही वाढवायच्यात. आणि या वाढवण्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग मार्केटचं सगळं उपलब्ध नेटवर्क माहित पाहिजे की आपल्याकडे कोणत्या बाजार समिती आहेत, त्या बाजार समितीचं नेटवर्क कुठे आहे, कुठे इनामची फॅसिलिटी आहे का, कुठे आपल्याला NCDS.com मध्ये जाऊन शेतकरी उत्पादक कंपनी काम करू शकते का. काही जिल्ह्याला, प्रत्येक जिल्ह्याला ब्रोकर नेमलेले आहेत. कशाचे? NCDS.com. तर कमोडिटी मार्केटचे MCX, NCDX. आता हे ब्रोकर जे आहेत किंवा सब ब्रोकर आहेत, शेतकरी उत्पादक कंपनी यांची पण सब ब्रोकर होऊ शकते. या ब्रोकरची ते ब्रोकरेज घेतील, आपण फक्त त्यांना आपल्या कमोडिटी जे आहेत ट्रेडिंगसाठी त्यांच्यामध्ये ठेवू शकतो. सोयाबीन त्यांच्यामधून ट्रेडिंग करू शकतो. बरं, तितकंही लांब सोडून द्या की आपल्याच कंपनीमधले काही एक दोन चांगले उत्साही लोक जे आहेत, बाजाराचं माहिती घेण्याची इच्छा त्यांची कल आहे, असे लोक काय करू शकतील, या NCDS.com वर फ्युचर रेट्स काय आहेत, वायदे बाजाराचे सौदे, या सौद्यांमध्ये काय चालू आहे ते बघता येईल. म्हणजे आता ह्याच्यात
यांचे पुढच्या हरभरा आहेत, भुईमुग आहे, 5-6 महिन्यातले दर महिन्यातले काय बाजारभाव आहेत हे आपल्याला कळेल. समजा आज हा महिना चालू आहे, मे महिना चालू आहे, सॉरी आताचा हा फेब्रुवारी आहे, मार्च आहे. मार्च पासून ते आपल्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सप्टेंबर पर्यंतचे बाजारभाव तुम्हाला आज त्या कापसाचे काय ट्रेडिंग चालू शकते. याचा अर्थ काय, सप्टेंबर मध्ये हा बाजारभाव वाढणार आहे का कमी होणार आहे हे पण लागेल. कारण हे जे बाजारभाव आहेत ते तुम्हाला मोबाईलवर पाहता येतात आणि त्यासाठी कुठल्याही सबस्क्रिप्शनची गरज नाही, काही नाही. यू जस्ट गो टू द ncds.com. आणि याच्यामुळे काय आहे की प्रत्यक्ष एपीएमसी मध्ये जुलै महिन्यामध्ये काय बाजारभाव असेल सोयाबीनचा, तुरीचा काय असेल, हा कल तुम्हाला मार्केटचा कसा आहे आजच कळतो. कारण याच्या 10% प्लस मायनस बाजारभाव एपीएमसी मध्ये असतात. म्हणजे हा ट्रेंड वाढणार आहे का, आता पेरणी करायची वेळ आहे त्यावेळेला कळते की तुरीचा बाजारभाव वाढणार आहे का, तर जास्त एरिया वाढवू नाही तर नको. सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे का स्टॅटिक राहणार आहे, कमी, हरभऱ्याचं काय राहील हे आपल्याला पेरणीच्या वेळेला पेरणी करण्याचे निर्णय घेता येतात. काढणी केल्यानंतर ते काढणी केल्यावर लगेच विक्री करायची का साठवण करायचे त्याचे निर्णय घेता येतात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या बिझनेस प्लॅन मध्ये डिसिजन मेकिंग बेस्ड ऑन मार्केट इंटेलिजन्स, आणि त्यासाठी कोण मदत करणार, आपल्याच कंपनी मधले 2-4 उत्साही पुढाकार घेणारे शेतकरी करणार का, एखादी एजन्सी पण तुम्ही, कारण याच्यासाठी एजन्सी पण आहेत ना, त्या सुद्धा विश्लेषण करून सांगतील, किंवा पणन मंडळ आपल्याला माहिती देऊ शकतं, त्याच्याकडून माहिती घेता येईल, बाजार समितीमधून माहिती मिळते, ॲग्मार्क नेटच्या साईटवर घेता येतो. आणि आपली कंपनी एफपीसी ही खरेदी विक्रीचं लायसन्स पण घेऊ शकते. आता हे लायसन्स आताच घ्यायचं का काही वर्षांनी घ्यायचं ते बघता येईल. आणि त्याचबरोबर हे थेट खरेदी लायसन्स पण घेता येईल. एपीएमसी मध्ये खरेदी विक्रीत लायसन्स मिळू शकतात, थेट खरेदीची परवानगी किंवा हे आपल्याला आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये पाहिजे की भविष्यात आम्ही हे करणार आहोत. आणि दरवर्षी काहीतरी अशा नवीन उपक्रम आणून आपल्या सदस्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, प्रॉफिट वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. मग आता काय आहे की एखादी चांगली शेतकरी उत्पादक कंपनी चालू आहे, काय होईल, नेमकं अंतिम उद्दिष्ट काय आहे, अंतिम म्हणजे फार तर नाही, पण मला अंतिम म्हणण्यापेक्षा मी जे आहे दूरगामी म्हणेल याला. चुकीचा शब्द वापरला, अंतिम, दूरगामी. दूरगामी म्हणजे लॉंग टर्म प्लॅन काय आहे, लॉंग टर्म प्लॅन मे बी फॉर 5 years. आज स्थापना झाली आहे, 5 वर्षांनी काय असेल, 5 वर्षांनी असं असेल की आम्ही वेगवेगळ्या व्यवहारामधून, म्हणजे उत्पादन वाढ जे होईल त्याचं तर काही प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा 10% वाढलं, 2 क्विंटल एक्स्ट्रा आलं तर त्या 2 क्विंटल तर त्याला डायरेक्ट पैसे मिळतीलच. पण वेगवेगळे हे मार्केटिंग, त्याच्यानंतर प्रोसेसिंग, स्टोरेज आणि या एकत्र विक्री, एकत्र धान्याची प्रक्रिया, यातून समजा शेतकरी उत्पादक कंपनीने 3 कोटी रुपये मिळवले. आता 3 कोटी जे आहेत फार कमी आहे बरं का, जास्त होऊ शकतं. ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही जर एकेका गावाचं जर काढलं तर एकेका गावाचं व्हॅल्यू ऍडिशन जर समजा कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर जीडीपी मध्ये एकेका गाव, मला तर वाटतं 100-100, 200 कोटी रुपयाचं ऍडिशन एकेका पिकातून करत असेल. 1000 कोटीचा
ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड GVA हा निश्चित एकेका गावाचा असणार आहे, कारण आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पुढारलेल्या आहेत. अगदी आज जे टेक्नॉलॉजीची गोष्ट करतात आणि जे सगळं वेगवेगळे इंटरनेट रिलेटेड बोलतात, तर तुम्हाला माहित असेल की अनेक वर्षांपूर्वी वारणा वायर्ड विलेज हा प्रकल्प किती गाजला होता. 70 गावांमध्ये साखर कारखान्याने जोडलं होतं की ऊसाची लागवड कधी होते, कापणी कधी होते, खतं कधी द्यायचे, पाणी कधी द्यायचं, काढणीचं त्यांचे क्रम कसे लावायचे, किती छान प्लॅनिंग केलेलं होतं. तर हे जे आहे, मी अतिशय रिजनेबल सांगतो की 3 कोटी रुपये कमवले आणि तुमच्या कंपनीमध्ये 100 लोक आहेत फॉर एक्झाम्पल, भरपूर आहेत पण त्यातले ऍक्टिव्ह 100 आहेत. आता या 100 लोकांमध्ये हे 3 कोटी जे आहेत तुम्हाला डिव्हिडंड द्यायचे. त्या 100 लोकांना किती पैसे येतील जस्ट विचार करा. 3 कोटी मी लिहितोय. आता हे 3 करोड झाले, तर 3 करोड भागिले 100, 100 ची कंपनी केली तर 100 300 ची केली तर 3. आता याच्यामध्ये बघा हे 2 काढले, रुपये 3 लाख प्रति शेतकरी काय येईल, डिव्हिडंड येईल. आहे का हे उद्दिष्ट शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना किंवा ह्याचा सदस्य होताना माझं उद्दिष्ट आहे का? याच्यामध्ये मी जातो आणि असं होईल की माझी शेती तर काय 3 एकर 4 एकर आहे, त्याच्यात काही वाढ होणारच नाहीये, परंतु यांच्या माध्यमातून राहील आणि हे खूप चांगला बिझनेस करतील तर मला डिव्हिडंड असा येईल. समजा 300 शेतकरी आहेत तर 1-1 लाखाचा डिव्हिडंड येईल. 1 लाख ऍडिशनल एखाद्या वर्षामध्ये मिळायला लागले तर किती शेतकऱ्यांच्या जीवनात चांगला बदल येईल. आणि हे करू शकतात शेतकरी उत्पादक कंपन्या. आणि आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या, त्याचा बिझनेस प्लॅन करायचा आणि तो बिझनेस प्लॅन खूप कार्यक्षमतेने राबवायचा आहे या उद्दिष्टासाठी. तर अशा प्रकारचं उद्दिष्ट घेऊन आपण जर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर त्यातून अनेक शेतकऱ्यांचा फायदा करून देणं शक्य आहे. आणि हेच मला बिझनेस प्लॅनच्या अनुषंगाने तुमच्या पुढे मांडायचं होतं की यस, छोटा शेतकरी, स्मॉल अँड मीडियम फार्मर गेटिंग डिव्हिडंड 1 लाख पर मंथ, 50,000 डिव्हिडंड मिळतं, 25,000 डिव्हिडंड मिळतं. आणि दिस इज पॉसिबल. आज जर मी बघितलं तर मला माहित आहे की एक नोकरी लागल्यावर असा काळ होता की तेव्हा मी प्रशिक्षण व भेट योजनेमध्ये काम करत आणि दरवेळेला असा कोणीतरी दौरा यायचा जागतिक बँकेचा वरिष्ठ अधिकारी की तुमची योजना बंद करणार आहे. पण योजना बंद करणार म्हणजे ठीक आहे करा. एकदा आपले चीफ सेक्रेटरी आले होते त्यावेळेचे आणि जागतिक बँकेचे 2 कन्सल्टंट होते. त्यांना मी एअरपोर्टला ते भेटले, म्हणलं 10 मिनिटं द्या मला फक्त. काय करायचं म्हणजे माझ्या एका ऍग्रिकल्चर असिस्टंटचं व्हॅल्यू ऍडिशन किती येतं तर मला सांगू द्या ना विलेज इकॉनॉमी मध्ये. आणि तुम्हाला म्हणजे आता सांगतो ती गोष्ट सहज आठवली या अनुषंगाने की एक ऍग्रिकल्चर असिस्टंट जर घेतला तर त्याच्या कार्यक्षेत्र 1000 जरी हेक्टर म्हणलं तर 1000 हेक्टर मध्ये तुम्ही किती व्हॅल्यू ऍडिशन करताय. तुम्ही जस्ट विचार करा, एकेका पिकाची अवसाव 1 कोटीमध्ये जात, करोड्स मध्ये जात आणि तुम्हाला सॅलरी किती दिल्या जाते. त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशो काढणार. हे जेव्हा मी काढून दाखवलं तेव्हा CS साहेब म्हणले तिथे की मला हे तुम्ही जे म्हणताय हे खरं का खोटं तपासायचे, खोटं निघालं तर तुम्हाला जॉबवरून काढून टाकेल. म्हणजे ठीक आहे सर, तुमच्या हातात आहे. तर आम्ही
त्यांनी सांगितलं 20 मिनिटात पोहोचू अशा गावात चला. आणि मला कुठलीच म्हणजे संधी मिळू नये म्हणून त्यांनी त्यांच्या गाडीत पुढे बसवलं. कोणाला बोलायच नाही, त्यावेळेस मोबाईल वगैरे काहीच नव्हता. माझं नशीब चांगलं होतं की ज्या गावात गेलो तिथं आमचा कृषी सहाय्यक म्हणजे विलेज एक्सटेन्शन वर्कर अवेलेबल होता. आणि सकाळची वेळ होती. त्याचबरोबर काही शेतकरी पण आले आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की यांच्यामुळे आमचं उत्पन्न किती वाढलेलं आहे. आणि ते जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तर दिसलं. तर हे जे आहे ना, हा स्केल जो आहे हा आपण बऱ्याचदा दुर्लक्षित करतो. स्केल इन ऍग्रिकल्चर जे आहे, स्केलिंग म्हणजे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहे, ठीक आहे, त्याचं शेती वाढणार नाहीये, परंतु तो जर एखाद्या अशा कंपनीच्या सोबत आला तर त्या सदस्यांना भविष्यामध्ये लाखो रुपयाचा फायदा आपोआपच होणार आहे, जस्ट बिकॉज ऑफ दे आर द पार्ट ऑफ ए व्हेरी इफिशियंट फार्मर प्रोड्युसर कंपनी. जसं आज शहरातले लोक आहेत, कोणी रिलायन्सचा शेअर घेतंय, कोणी स्टेट बँकेचा घेतंय, कोणी काय घेतंय, आणि त्यांचा बिझनेस कार्यक्षमतेने झालं की आम्हाला जास्त शेअर मार्केटमधून पैसे मिळतात. असं आहे ना, काही वेळा नुकसान होतं काय, पण बऱ्याच जणांनी फायदा घेतलाय. तर वाईज डिसिजन घेतलं, समजा विचारपूर्वक केलं, शेतकरी उत्पादक कंपन्या चांगल्या चालवल्या, तर त्यातून येणारे रिटर्न्स किती जास्त आहेत. आणि हे शेतीची आणि शेती व्यवसायाची खूप मोठी ताकद आहे. या सामूहिक प्रयत्नांनी खूप मॅजिकल रिझल्ट मिळू शकतात, हेच मला आपल्या पुढे मांडायचं होतं. आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या नियमावली आहेत, त्याच्यामध्ये असलेल्या योजना आहेत, त्याच्यामध्ये असलेल्या बिझनेस प्लॅन विषयी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या जरूर पाळायच्या, परंतु त्याच्या पलीकडे काय आहे हे बघायचं. जसं आपण रीडिंग इन बिटवीन लाईन्स म्हणतो, तसं यू विल हॅव टू सी विच इज नॉट विजिबल. यू हॅव टू सी व्हॉट यू आर सीइंग बियॉन्ड. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातो, एखाद्या कार्यक्रमात, आणि तिथं आपल्याला दिसतं की त्या कार्यक्रमात गेल्या गेल्याच अरे बापरे, इथलं वातावरण एकदम वेगळं आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला जे सहभागी केलं, कोणी नेऊन तुम्हाला समोरच्या लाईन मध्ये बसवलं की तुम्हाला तुमची दखल घेतली, तर तुम्हाला एकदम वाटतं अरे या लोकांचं बिहेवियर एकदम वेगळं आहे, खूप चांगले लोक दिसत आहेत. सो जे काही तुम्हाला त्या हॉलमध्ये दिसणार नाहीये, पण जिथं गेल्यानंतर तिथून येणारी जाणीव जी आहे की पुढे काय आहे या कार्यक्रमातून घडणार आहे. तर त्याच प्रकारे तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करत असताना, सुरुवात करत असताना, व्हॉट कॅन हॅपन आफ्टर 5 years, लुक बियॉन्ड व्हॉट यू सी. आणि हे खूप जरुरी आहे. तर मला वाटतं ही विजन देणे, बिझनेस प्लॅन तयार करण्याबरोबरच ही विजन पण देणे अतिशय आवश्यक आहे. तर मी आता इथे माझं सेशन थांबवतो. आपण सर्व खूप प्रतिसाद देतात, ऐकतात, आपला खूप आभारी आहे. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण जरूर प्रश्न विचारा. थँक्यू सर. सर नमस्ते. हा बोल. हॅलो सर नमस्ते. हा बोला. नमस्कार. हा सर. सर आता आपलं हे एफपीसी फॉर्म करताना जे काही मुद्दे आहेत पहिल्यांदा विचारात घ्यावे लागतील, हो हो. त्या मुद्द्यांशी आता मी माझ्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर चर्चा करतोय. बरं. तर मोस्ट ऑफ शेतकऱ्यांच्या मध्ये मला ज्या अडचणी जाणवतात ते मी फक्त आपल्याला शेअर करतो, किंवा हो. त्याचं मला टॅकल कसं करायचं हे मिळत नाही, उत्तर मिळालेलं नाही. बरं. तर दरवर्षी काय करतात की 5-25 लोक काहीतरी कुठून तरी सोशल मीडियामधून किंवा इकडून तिकडून सक्सेस स्टोरी बघतायत, हो. आणि त्या बघून मग तोच क्रॉपिंग पॅटर्न फॉलो करायला बघतायत. आणि तो क्रॉपिंग पॅटर्न फॉलो केला की सुरुवातीला त्यांचा उत्साह खूप असतो, आणि नंतर ज्यावेळी मार्केट इंटेलिजन्स त्यांच्याकडे नाहीये, हो. फक्त ते एवढंच आहे की फक्त ते क्रॉपचं कल्टिवेशन करायचं. माझ्याकडे अशी एक केस होती की काही शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली 40 एकर वरती. त्या गावात कधीच पपई लावली गेलेली नव्हती, आणि 3 महिन्यानंतर त्यांना कळतच नव्हतं की त्याचं फर्टिगेशन शेड्यूल काय असावं किंवा प्लांट प्रोटेक्शन काय असावं. तर ते बरेच लोक आले माझ्याकडं की बाबा असं असं काय करता येईल, आम्हाला त्यामध्ये काहीच कळत नाहीये. तर एक तर त्यांचं ते क्रॉप होतं ते तिथल्या क्लायमेटला सूट होणार नव्हतं, कारण त्यांची जी जमीन होती ती वॉटर लॉग्ड कंडिशनची होती. आणि
ते पूर्ण म्हणजे ते त्यांना कुणीच त्यातला एक्सपर्टाईज गायडन्स नव्हता. तर मी त्यांना पुढे जाऊन की आमचे सब डिव्हिजनल ऍग्रीकल्चर ऑफिसर साहेब पण आले, आम्ही त्यांना एफपीसी बद्दल सुद्धा बोललो. तिथं केळीचा मोठा पॉकेट आहे. तर त्याने ऑलरेडी एक द्राक्ष बागायतदार संघाच्या धर्तीवरती केळी खरेदी विक्री संघ स्थापन केला होता. तर तिथं जे शेवटी महाराष्ट्रातलं सहकारामधलं जे राजकारण आहे ते झालं आणि तो बंद पडला. तर ह्या लोकांचं सर एक तर क्रॉपिंगच्या अनुषंगानं म्हणजे उत्पादनाच्या अनुषंगाने इंटेलिजन्स नाही, मार्केटिंगचं इंटेलिजन्स नाही आहे आणि लोकांच्या मध्ये त्यांना कुणाचं जे नॉलेज आहे त्यांच्यात ते त्यांना मान्य होत नाहीये, नेतृत्व मान्य होत नाही नॉलेज बाबत. तर याला कमर्शियल किंवा प्रोफेशनल कन्सल्टन्सी ही जोडली गेली पाहिजे असं मी पाहिलं आणि मी त्यांना कमर्शियल कन्सल्टंट जोडून दिले. उत्पादनाच्या बाबतीत आणि मार्केटिंगच्या बाबतीत पण. तर ह्या गोष्टी ह्या एफपीसी मध्ये थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक होत आहेत असं मला वाटतंय. चांगले अनुभव मांडले तुम्ही. असे बरे वाईट अनुभव प्रत्येकाला येतात, मला पण भरपूर आलेले आहेत. यात एकच आहे आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांना सांगायचं की हे बेस्ट ऑप्शन आहे की विच इज हायब्रिड बिटवीन कोऑपरेटिव्ह आणि प्रायव्हेट कंपन्यांमधलं, म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी हे एक हायब्रिड आहे, एक नवा मार्ग आहे की ज्याच्यात सहकार्याचे काही चांगले तत्व आहेत आणि प्रायव्हेट कंपनीचे आहेत. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी उत्पादक कंपनी सांगायची, जी कंपनी जे स्थापन करतायत त्यांच्यावर लायबिलिटी काही नाहीये. उद्या चालून जर कंपनी बुडाली तर त्यांना त्या सदस्याचा फक्त 1000 रुपये जर काही शेअर घेतला असेल तर 1000 रुपयेच देणे, याच्या व्यतिरिक्त काही त्यांच्यावर लायबिलिटी नाहीये. म्हणजे इव्हन एखाद्या शेतकऱ्याच्या 4 सदस्य त्यांचं काही फार नुकसान झालं, त्यांनी आपल्यावर खटला केला आणि आपल्याला काही द्यावं लागतं असं होऊ शकत नाही याच्यामध्ये. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की जसं तुम्ही म्हणालात की हे प्रायव्हेट कंपनीच्या इफिशियन्सीने आपल्याला चालवायचं आहे आणि त्यामुळे एक बिझनेस लिडरशिपची गरज आहे हे सांगायचं. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये राजकीय नेतृत्वाला नाही, राजकीय नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये उत्तम आहे, त्याप्रमाणे चालू द्या. पण इथे आपल्याला गरज लागणार आहे की बिझनेस लिडरशिपची. बिझनेस लिडरशिप म्हणजे काय आहे की ज्याला फायदा तोटा कळायला पाहिजे, ज्याला कशामध्ये खर्च जास्त होतो, कुठं खर्च नको व्हायला पाहिजे आणि मार्केट लिंकेजेस जसं तुम्ही म्हणलात ते कळायला पाहिजे. बिझनेस लिडरशिप म्हणजे एक्सपर्टला जर समजा तुम्ही बोलावलं आणि त्यांनी कन्सल्टन्सी मागितली, त्याची कन्सल्टन्सी फीस देऊन त्याच्याकडून आपल्या फायद्याचं काम करून घेता आलं पाहिजे. तर आपल्याला हळूहळू काय करायचं माहिती का, ॲज ए डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचे ऑफिसर्स शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये काही 4-6 लोकांची तरी बिझनेस लिडरशिप आपल्याला तयार करायची आहे. कारण याच्यातून 2 गोष्टी आहेत, बिझनेस लिडरशिप करायची आणि त्यांच्यामध्ये उद्योजकाचे गुण आणायचे आहेत, एंटरप्रेन्युअर स्किल्स. कारण शेतकरी आता आमच्या भागात तर सांगतो तुम्हाला, शेतकऱ्यांना आम्ही गमतीनं मालक म्हणतो, कारण ते मालकच आहेत. त्यांना स्वतःला जाऊन कुठे सर्व्हिस करायची, काही करायचं, 2-4 दिवस करतात नंतर करत नाहीत. इनकन्सिस्टन्सीमुळे त्यांचं खूप नुकसान होतं. तर या ठिकाणी आपल्याला बिझनेस एंटरप्रेन्युअरशिप असलेले किमान 10-20% लोक आपल्या पूर्ण कंपनीमधले हे तयार करावं लागणार. आणि याची घाईघाईने स्थापना नाही करायची. याचं ओरिएंटेशन होऊ द्या, 3 महिने 4 महिने होऊ द्या आणि पुन्हा त्यातल्या लोकांना काही विचारू द्या आणि मग त्यांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण लगेच कंपनी स्थापन करायच्या मागे लागतो. काही लोक 2-4च तयार असतात, बाकीच्यांचं कोणाची उत्सुकता नसते आणि कंपनी स्थापन होऊन जाते पण ती पुढे काम करत नाही. म्हणून थोडासा ओरिएंटेशनला वेळ घ्या. सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणच्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्याच्याबद्दल थोडेसे माझे पण काही रिझर्वेशन आहेत. कारण माझ्या दृष्टीने 33 वर्षाच्या जॉबमध्ये आणि त्याच्या आधी पण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे काही काम केलं, सक्सेस स्टोरीज कम ॲट देअर ओन अँड डाय ॲट देअर ओन. मी सांगतो 2 वर्षापूर्वीची सक्सेस स्टोरी चला बघायला, आपल्याला 70-80% सक्सेस स्टोरी गायब झालेल्या दिसते. सक्सेस स्टोरी का गायब होतात माहिती का, कारण ते आयसोलेशन मध्ये असतात. शेतकऱ्यांना हेच तर समजून सांगायचं, एखादी यशोगाथा आहे, यशोगाथा खूप चांगली आहे पण ती टिकत का नाही, कारण ती एकटी कुठेतरी स्पॉरॅडिक आहे. हे जर तुम्ही समूहामध्ये असला तर यश टिकवणं हे सुद्धा खूप शक्यता आहे.
आणि यश टिकवण्यासाठी सुद्धा समूहात राहावं लागेल. तर हे थोडंसं आपल्याला सोशल आणि बिझनेस ओरिएंटेशन सुरुवातीला करणं आवश्यक आहे. अडचणी येतात आणि त्या अडचणीमध्ये काही लोक तयार होतात, काही लोक तयार झालेले पुन्हा सोडून देतात. आपल्याला एक 4-6 महिने किंवा एक सीझन वाट बघून मग नंतर निर्णय घ्यायचे आणि उत्पादक कंपनी स्थापन करायची. त्याचबरोबर जसं आता हे सेशन सुरू होण्याच्या पूर्वी सह्याद्रीची जशी सक्सेस स्टोरी दाखवत होते, तर सह्याद्री खरंच फार चांगली शेतकरी उत्पादक कंपनी आहे. अशा 5 ते 6 शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये नेऊन त्यांना जर दाखवून आणलं तर इनफॅक्ट हे खूप चांगलं होऊ शकतं. म्हणजे आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र इतकं आपला पुढारलेलं राज्य आहे आणि कमर्शियल ॲग्रिकल्चर मध्ये आपण वी आर नंबर 1. जे काही जरी तुम्ही म्हणलात पंजाब, हरियाणा किंवा इतरचं, तर मी अनेक वेळा या सगळ्या राज्यांमध्ये फिरलेलो आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की महाराष्ट्र इतके मेहनती शेतकरी कुठे नाहीत आणि महाराष्ट्र इतके कमर्शियल ॲग्रिकल्चर यशस्वी करणारे लोक कुठे नाहीत. तर या ठिकाणी आता हे जे शेतकऱ्यांचा थोडाफार विकास झालेला आहे, त्यांची मानसिकता बदल आहे, यांना फक्त एकत्रित काम करण्यासाठी आपल्याला पुढे आणावं लागतंय. कारण सामूहिक कार्याशिवाय याच्यामधून यश मिळत नसतं, हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून थोडंसं ओरिएंटेशन पाहिजे. जसं आता आपण खूप छान मुद्दा मांडलेला आहे. आपण कुठून बोलता? कोल्हापूर मधून का? जर समजा हा सर, मी कोल्हापूर मधून. ओके, तर एकच उदाहरण सांगतो की कोल्हापूरहून समजा मुंबईला एखादी बस जात असेल तुमच्याकडनं, तर ती शासनाची बस असेल तर कशी असते? वेळेत निघते. त्यात 10 लोक बसलेले असो, 5 लोक बसलेले असो, कंडक्टर डबल बेल मारतो, बस निघून जाते. पण ती जर एखादी खाजगी बस आहे, स्लीपर कोच आहे समजा, आणि ती निघत असेल तर काय करतात ते कोल्हापूरहून निघाले तर 4 ठिकाणाहून 4 एजंट असतात. त्याला म्हणतात तू 10 सीट भर, तू 10 भर, तू 10 भर, आणि काही उरले तर शेवटी एका पॉइंटला थांबून 2-4 भरतात आणि ती बस सगळीकडे 4 ठिकाणी फिरते आणि पूर्ण भरते आणि मग मुंबईला जाते. आता हे का होतं? कारण बिझनेसमध्ये इंटरडिपेंडन्स, परस्पर अवलंबून असणे आणि बिझनेसमध्ये नेटवर्क याचं महत्व त्या लोकांना समजलेलं आहे. नाहीतर एक दिवस यश मिळतं, दुसऱ्या दिवशी फार मोठं आपटी बसते. आणि त्याच्यामुळं यू स्ट्राईव्ह टुगेदर, एकमेकांच्या हातात हात घालून तुम्ही व्यवस्थित जगू शकता आणि मग प्रगती करू शकता. हे छोट्या छोट्या बिझनेसवाल्यांना पण कळलेलं आहे. म्हणून बघा, तर अगदी पानटपऱ्या चालवणारे असू द्या, छोटे हॉटेल व्यावसायिक असू द्या, ते एक स्वतःची इकोसिस्टीम तयार करतात बिझनेसची. आणि आपल्याकडे काय होतं की शेतीमध्ये काम करताना शेतकरी उत्पादनात खूप डोकं घालतो, तो त्याच्यामध्ये खूप 100% काम करतो, पण 4-6 लोक एकत्र करून यायचे तर बाकीचे सगळे अभिनिवेश दूर ठेवून फक्त बिझनेससाठी, ॲग्री बिझनेससाठी आम्ही एकत्र आलेलो आहे, असं व्हायला फार वेळ लागतं. तर आपल्याला ते ओरिएंटेशन करावं लागेल, कारण हा ॲग्री बिझनेस मध्ये आपल्याला शेतकऱ्यांना न्यायचं आहे. वेळ लागेल, परंतु काही दिवसामध्ये त्या गोष्टी शेतकरी पण मनापासून स्वीकारतील. धन्यवाद सर, धन्यवाद. हॅलो, हा सर, माझा एक प्रश्न आहे. हा, मी बोला. इन्कम टॅक्स कन्सल्टंट बोलतोय. तर एफपीसी आणि क्वालिटी कंट्रोल याची काय दक्षता घ्यायला हवी? एफपीसीने क्वालिटी कंट्रोलसाठी काय दक्षता घ्यायला हवी? अच्छा, एफपीसी ने काय केलं पाहिजे? हा, क्वालिटी कंट्रोलसाठी. हा, क्वालिटी कंट्रोलसाठी त्यांनी एक करायला पाहिजे की ज्या ठिकाणाहून ते इनपुट्स घेत आहेत, तर ते इनपुट घेताना केवळ डिस्काउंटवर मिळत आहेत म्हणून नको. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, 2-4 एफपीसी मध्ये आम्ही बघितलं की त्यांना इनपुट लायसन्स मिळाले आणि काही कंपन्यांनी त्यांच्याकडे डीलरशिप पण देऊन टाकली. तर म्हणून मग काय झालं, त्याच्यामध्ये लिंकिंग केलेले प्रॉडक्ट्स आले की या खताबरोबर दुसरं, मग त्याच्यात ते लिंक केलेले प्रॉडक्ट जे आहेत ते लिंकिंग सहसा त्यांनी त्या ह्याच्यात जाऊ नये. कारण काय असते, सामूहिक कामामध्ये एक गोष्ट आहे की विश्वासार्हता ही फार पाहिजे. क्रेडिबिलिटी एकदा गेली, मी एकटा काम करतोय, माझी गेली तर काय विशेष नाही, परंतु 100-125 लोकांची जर क्रेडिबिलिटी गेली तर ती पुन्हा आणणं फार अवघड असते. म्हणून त्यांना हेच बघायचं की तुम्ही क्वालिटी कंट्रोल जास्त दक्ष राहा, सगळे नियम जे आहेत ते व्यवस्थित पाळा आणि ते त्याचं पालन करूनच गरज पडली तर मार्गदर्शन घ्या म्हणजे आपल्याकडून, असं त्यांना सूचना दिली पाहिजे. किंवा मग क्वालिटी कंट्रोलसाठी मानांकनाची वगैरे असं काय गरज आहे? जसं ISO म्हणतो आपण, किंवा आणखीन काय मानांकन असं काय? हा, अच्छा, मी हे निविष्ठाबद्दल सांगितलं. तुम्ही ISO मध्ये जाऊ शकता ना. ISO मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जाऊ शकता. आता मला वाटतं
जे सह्याद्रीवाले आहेत ते त्यासाठी प्रयत्न करतायत. तर क्वालिटी कंट्रोलमध्ये आहे आणि त्याचं ॲक्रिडिटेशन पण आपल्याला करता येईल. महाएफपीओ जसं आहे ना, त्या महाएफपीओ कडून आता काही दिवसामध्ये आम्ही मागे पण प्रयत्न केला. जसे शेतकऱ्यांचे गट केले तर गटांचं आपण 4 ह्याच्यामध्ये त्यांचं गुण देऊन त्यांचं कॅटेगरायझेशन केलं होतं ABCD. तर तशा प्रकारचं क्वालिटी कंट्रोल की शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये बेस्ड अपॉन 4-5 आस्पेक्ट. प्रशासन कसे तिथले नियम कसे पाळले जातात, उत्पादनात किती वाढ आहे, प्रक्रियात काय आहे आणि काही प्रॉफिट अर्निंग कसं आहे, या बेसिसवर त्यांचं मानांकन करता येईल. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा बोल. एक दोन शंका होती. त्यातली पहिली शंका अशी आहे, हा. आता कोल्हापूर सारखे जिल्हा, कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सातारा असू दे, पश्चिम महाराष्ट्र तालुके, त्यामध्ये गाव पातळीवरती सोसायटी आणि प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्था या दोन गोष्टींचं नेटवर्क फार मोठ्या प्रमाणात आहे. पॉवरफुल आहे. यस. आता आम्ही जसं आपण एक क्षितिजावर काम करताय तसं आम्ही थोडंसं वाटतंय की आम्ही ट्रेनिंगमध्ये की कंपन्यांना फॉर्मेशनसाठी आपल्याला काहीतरी कॅटलाइज करावं लागणार आहे. कारण ही गोष्ट वरच्या पातळीवर अजून आहे आणि नुसती कंपनी फॉर्म झाली तर फायदा होणार नाही, तर ती व्यावसायिक पण चालवली पाहिजे. अमूल वर्गीस कुरे यांच्या प्रेरणेनं अमूल पॅटर्न तयार झाला, पण अमूल पॅटर्न ऍज इट इज गुजरातमध्ये लागू झाला, पण दुर्दैवानं तो महाराष्ट्रात तयार झाला नाही त्या पद्धतीचा. लक्षात म्हणजे त्यामध्ये काही कमी जास्त पण असतील की जो प्राथमिक लेवलला, जिल्हा लेवल आणि राज्य लेवल, फेडरेशन आणि ब्रँड वगैरे. तर त्यामुळं कसं होतंय की कंपन्यांचं नाव, ब्रँड, रजिस्ट्रेशन आणि बाकी सर्व प्रत्येक सर्टिफिकेशन या गोष्टीच्या मध्ये जो खर्च वगैरे आहे. तर माझं असं एक मत होतं की संघटनात्मक पातळी म्हणजे जसं काल आपण चर्चा केली की एक जॉग्राफिकल सिच्युएशन असेल किंवा प्रशासकीय असेल, जसं मंडळ क्षेत्र, तालुका क्षेत्र, तर त्यामध्ये आता ऑलरेडी जे एक्झिट जे सहकारी संस्था येतात, उदाहरणार्थ सहकारी सोसायटी येतात गाव लेवलला किंवा प्रायमरी डेअरी सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर ह्यांचा आणि कंपनीचा असं म्हणजे पहिला टप्पा म्हणून काय वापर करता येईल का डायरेक्ट नवीन कंपनीमध्येच काम करावं, म्हणजे ह्याचं काय तुम्हाला वाटतंय? हा हा, खूप चांगला प्रश्न विचारलाय. आणि तुमच्याकडे सहकार चळवळीचं अजून एक खूप स्ट्रॉंग काम चालू आहे, पॉवरफुल. तर त्यामुळं आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्या तिथे करायच्या का नाही करायच्या याच्याबद्दल विचार करणं खरंच आवश्यक आहे. मी तुम्हाला अनुभव सांगतो की शेतकरी उत्पादक कंपन्या जेव्हा मी स्थापन केल्या आणि त्याच्यामध्ये जसं निविष्ठा आणि काही एक लोनचं सुद्धा प्रयत्न झाला की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत पीक कर्ज वाटप व्हावं. तर त्यावेळेला मला आठवतं की इथल्या सहकारामध्ये काम करणारे खूप वरिष्ठ नेते आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले, त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी फार मोठा विरोध केला की तुम्ही हे काम सोडून द्या, या अशा गोष्टी बोलायच्या नाही, कारण तुम्ही काय सोसायटी बंद पाडायला आली का. तर आम्ही त्यांना म्हणलं हे कर्ज वाटप यांच्या मार्फत होणार नाहीये, फक्त कर्ज वाटपाचे सगळे कागद एकत्र घेत आहेत आणि एकत्रित बँकेकडे अप्रोच होत आहेत, बाकी दुसरा काहीच याच्यामध्ये उद्देश नाहीये. तर आपण एक लक्षात घ्या, शेतकरी उत्पादक कंपन्या या सोसायट्यांना स्पर्धक नाहीत. नंबर 1, त्या कॉम्पिटिटिव्ह त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये नाही. नंबर 2, दुसरं आहे की सोसायटीची जी आहे ती संख्या आज खूप मोठ्या सदस्य संख्येने ते काम करतायत. आम्ही काय म्हणतो, शेतकरी उत्पादक कंपनी आहे ना, याला कमीत कमी 100, 200, 250 पर्यंत जा आणि त्याची एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा. तसं पाहिलं तर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना कुठल्याही संख्येची अशी अट नाहीच आहे, पण एक जागतिक बँकेने MSCB प्रकल्पात आपण जे मॉडेल राबवलं त्याच्यामध्ये 2-3 गावातून 200-250 शेतकरी एकत्र आले, तर ती खूप भक्कमपणे चालते. हे अनुभव चांगला आहे म्हणून आपण ते सांगतो. तर शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत, सोसायटी अंतर्गत 2-3 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होऊ शकतील. एखादी सोसायटी तर खूप चांगलं काम करते, तर त्यातले काही जे लोक आहेत जे बिझनेस माइंडेड आहेत किंवा बिझनेस लिडरशिप घेण्यासाठी तयार आहेत, त्यातल्या सोसायटी मधल्या काही लोकांना एकत्र घेऊन आपण शेतकरी उत्पादक कंपनी सोसायटीच्या अंतर्गतच स्थापन करू शकतो आणि त्या सोसायटीचा बेनिफिट घ्यायचा. आणि ह्याला कॅटलायझिंग करायला SFPCच्या सगळ्या ज्या योजना आहेत, स्मॉल फार्मर ऍग्री बिझनेस कन्सोर्शियम, या आपल्याला उपयोग करता येईल. आणि दुसरी गोष्ट की सध्या SFPC मध्ये खूप मोठं टार्गेट आलेलं आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी.
तर त्यामुळे भविष्यामध्ये SFACचा जास्त डायरेक्ट रोल फंडिंग, जसं त्यांचं जे आहे समभाग लाभांश सगळ्या केविकेला पत्र द्या. हे बघ द्या. माझा आवाज येत होता मगाशी. हॅलो बापू हा उद्या तुमच्या दोघांचा नंबर आहे का? कसलं